बळीराजा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न. अखिल भारतीय बळीराजा संघटन महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेली करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आणि इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल शनिवार दिनांक 20 जून रोजी सिडको येथील राजमाता जिजाऊ सभागृहात अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील आणि ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी व पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 70% पेक्षा जास्त गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस योग्य दिशा दाखवण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत तज्ज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील रोजगाराच्या नवनवीन संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, शैक्षणिक अभ्यासक्रमांची अचूक निवड आणि कौशल्य विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले. योग्य नियोजनाच्या बळावर ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी देखील जागतिक पातळीवर मोठी झेप घेऊ शकतात, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. परीक्षेमध्ये 70%हून अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व गुणवंत छात्र-छात्रांना संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्या पुढील कॉलेज जीवनाच्या प्रवासात उपयुक्त ठरेल अशी आकर्षक कॉलेज बॅग प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला भेट म्हणून देण्यात आली. संघटनेचा हा कौतुकास्पद उपक्रम आणि अनोखी भेट पाहून विद्यार्थी आणि पालकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अखिल भारतीय बळीराजा संघटन महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. क्लासेसतर्फे शेतकऱ्याचा विद्यार्थी असेल तर त्याला फीस मध्ये सुद्धा ते 50% सवलत देणार आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, तुम्हाला जर असं काही कुठली आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही सर्वांशी संपर्क साधावा आणि तिथं त्यांच्या क्लासेस मध्ये मार्गदर्शन घ्यावं आणि जिद्दीने जसं नगरसेवक घडले तसं तुम्ही काहीतरी घडावं अशी अपेक्षा करतो. आणि आता कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे कार्यक्रम आवडता घेतो आणि मान्यवरांना विद्यार्थ्यांचा सत्कार करावा ही विनंती करतो. झाला होता. याही वर्षी आपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, कारण याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आपल्या शेतकरी बंधुआकडं शेतकऱ्याकडं आणि त्यांच्या विद्यार्थी मित्राकडं इतर जे समाजातील घटक आहेत त्यांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये थोडा बदल व्हावा. कारण सर्व समाजासारखं मराठा समाजातील, शेतकरी समाजातील, इतर समाजातील शेतकरी कुटुंबातून जे मुलं आलेले आहेत ते प्रोत्साहन म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवतो. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या शहराचे लाडके नगरसेवक संजयजी चौधरी, प्रमुख अतिथी या ठिकाणी दुसरे नगरसेवक शिवाजी दांडगेजी, त्याचबरोबर प्रमुख अतिथी आपल्या शहराचे नगरसेवक आमचे मित्र सानप साहेब त्यांच्या धर्मपत्नी, त्याचबरोबर नगरसेवक आहे ते आहे ते आमचे मित्र आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे डग साहेब, आमच्या संघटनेचे कोर कमिटीतील सर्व सदस्य, त्याचबरोबर व्यासपीठावर गवंडे साहेब आणि इतर जिल्हा परिषदच्या सदस्या प्रत्यक्षताई कापसे, तशाच चव्हाणताई, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे पती माजी सभापती प्रकाशजी चव्हाण, तसेच धामणगावचे सरपंच विकासजी कापसे आणि इतर समोर बसलेले पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खर तर संघटना असेल किंवा एक व्यक्ती असेल, कोणताही कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असेल त्याच्या पाठीमागे आपला उद्देश या ठिकाणी स्पष्ट असावा या ठिकाणी लागत असतो. आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम घेतो त्या
च्या मागे एकच उद्देश आहे, कारण आमचा संघटनेचा, कारण तळागाळातील जे शेतकरी आहे, कारण त्यांची जी मुलं आहे, कारण मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, कारण आपण या ठिकाणी सर्वजण समोर बसले आहात, कारण आपण कुठून ना कुठून तरी शेतकरी कुटुंबामधून या ठिकाणी आलेलो आहोत. आज जरी या ठिकाणी आपण स्टेजवर जी मंडळी बसताना दिसत असाल, नगरसेवक असतील, सभापती असतील, हे सर्वच कुटुंबामधून या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणून आपण जरी पक्षाच्या उच्च पदावर जरी गेलो तरी पण आपण एक शेतकऱ्याच्या घरामधून, कुटुंबामधून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि एक संघटनेचा तोच हे आहे, कारण याच्यामध्ये सत्कार समारंभ सुद्धा आपण या ठिकाणी केला आहे. परंतु काही कारणास्तव, कारण सहकार बँकेचं विलक्षण असल्यामुळे या ठिकाणी जो आपण कार्यक्रम ठरवला होता, जे प्रमुख अतिथी या ठिकाणी बोलवले होते, कारण ते त्या कार्यक्रमामध्ये गुंतल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही. कारण टाइम आपण बरोबर झाला, कारण त्यांनी नाही म्हणून असं सांगितलं नाही, परंतु बाहेर असल्यामुळे, जिल्ह्यामध्ये महत्वाचे कामं असल्यामुळे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. आणि बरेचसे बंधू बाहेरगावून या ठिकाणी आलेले आहे, टाइम झालेला आहे. आणि आपण जो कार्यक्रम या ठिकाणी ज्या उद्देशाने ठेवलेला आहे, तो कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात आपण या ठिकाणी केलेला आहे. कारण शेतीमधून आपण काम करत असताना शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहे, कारण अडचणीवर मात करून आपण आपल्या मुलांना या ठिकाणी शिकवत असतो. आणि शिकून आपल्या मुलाने आपला नाव हे आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक या ठिकाणी झालं पाहिजे, ही सर्वांनाच या ठिकाणी उत्सुकता या ठिकाणी राहत असते. मग राजकारण असेल, समाजकारण असेल, किंवा शिक्षणामध्ये असेल, सर्व्हिसमध्ये असेल, सर्वच त्या ठिकाणी ते ह्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन भेटायला पाहिजे. गेले मागच्या वर्षी सुद्धा आम्ही असाच कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता. त्या ठिकाणी कृषी मंत्री त्यावेळेस आले होते, ते उपस्थित झाले होते. आणि आपले सामाजिक न्याय मंत्री साळवे साहेब सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. कारण सोळुंके सरांनी मागच्या वेळेसही या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना सेवकाचा सत्कार समारंभ, नवनिर्वाचित महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वांचा जो काय त्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला आहे, या समारंभाला उपस्थित आदरणीय व्यासपीठ, प्रत्येकाचं नाव मी घेत नाहीये, आदरणीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि आपण पालक वर्ग. आता जे आकाश सरांनी खूप सुंदर असं, मी पूर्ण आकाश सरांचं जेव्हा ते बोलत होते ना, त्यांच्या बोलण्याला मी पूर्ण म्हणजे अगदी लक्ष देऊन ऐकत होते, प्रत्येक शब्द ना शब्द, की त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन मुलींसाठी असो, मुलांसाठी असो केलेलं आहे. पण खरंच मुली इतक्या म्हणजे आई वडील तिकडे इतकं काम करतात, त्यांना पैसे पाठवायसाठी, त्यांना शिकवायसाठी किती आई वडील मेहनत घेतात, हे खरं त्यांनी शेतात जाऊन पाहायला पाहिजे. मी स्वतः थोडस फिरल्यानंतर माझ्या लक्षात येतं की मुलं आणि मुली सुद्धा, की एखाद्या गार्डन मध्ये असो, कॅनॉट मध्ये असो, एनी टाइम ते फिरत असताना दिसतात. मुलं आणि मुली उन्हाळपैकी, म्हणजे ते गावाकडे जाऊन त्यांनी पाहायला पाहिजे की आपले आई वडील किती मेहनत करून आपल्याला कष्टाने इथं पाठवतात, त्यांच्या कितीतरी आपल्याकडून अपेक्षा असतात, आपण त्या अपेक्षा कशा प्रकारे पूर्ण करू शकतो हे विचार न करता, ते मी काल सुद्धा मी माझ्या N1 गार्डन मध्ये फिरायला गेले होते सर, तिथं मी पाहिलं मुलं आणि मुली सर्रास गाडीवर फिरतात, कुठेही बसतात, म्हणजे त्यांना असं हेच नाही राहिलेलं मुलांना. म्हणजे खरं सांगायचं तर नैतिकता मुलांमध्ये राहिलेली नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. की आपल्याला म्हणजे राहिलीच नाहीये. मुलींना सुद्धा असं कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे मुलींनी पूर्ण सोडून दिलेलं आहे. आणि आपले संस्कार, पाश्चात्य संस्कृती आपण घेतोय आणि ते लोक आपली संस्कृती घेत आहेत. ही आपली शोकांतिका आहे की आपल्या मुलींनी आपल्याला इथे पाठवलं तर आपलं ध्येय काय आहे, आधी ध्येय ठरवा. जसं आता शिवाजी भाऊंनी सांगितलं,
मीही नगरसेविका झाले मागचे 2015 मध्ये. मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, कारण की मी एक शिक्षक म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी आहे. माझे वडील एक फॉरेस्ट म्हणते हे काय म्हणते फौजी होते, मिलिटरी मध्ये माझे वडील होते. ते तिथून आल्यानंतर त्यांनी शेती केली होती, शेतकरी होते. सासरे माझे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी भारतासाठी म्हणजे त्यावेळेस इतकं योगदान म्हणजे मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं होतं. ते एकदम जुने स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख होती बीड जिल्ह्यामध्ये. त्यांचा थोडासा म्हणजे काय म्हणतात ना, बाळासाहेब सानप मध्ये माझ्या मिस्टरांमध्ये त्यांचेच गुण आले होते की त्यांना समाजासाठी करण्याची, झटपट करण्याची. त्यांनी सतत समाजासाठी खूप काही करत राहतात. सरांनाही माहिती आहे, डॉक्टर सरांना, की बाळासाहेब सानप हे समाजासाठी सतत झटत राहतात. आणि त्यांनी मला सांगितलं 2015 मध्ये की महिला ओबीसी वार्ड सुटलेला आहे, तुला तिथं उभं राहायचं आहे. मला त्याबद्दल खरंच काहीही माहिती नव्हतं, पण मला म्हणले की तुला उभं राहायचंय तिथं, म्हणजे तुला तिथल्या लोकांना काही करायचं नाही. मला आधी काय सांगितलं, तुला काहीही करायचं नाहीये, तो फक्त उभा राहा, निवडून ये, बाकी आम्ही बघू. आणि ज्यानंतर मी निवडून आले त्यानंतर मला सांगितलं की 10,000 लोकांचं पालकत्व तू स्वीकारलेलं आहेस. आता त्या वार्डासाठी तुला काय करायचंय तू ठरवायचंय, घरात बसायचंय का त्यांच्यासाठी काम करायचंय. तुला जायचंय महानगरपालिकेतून, प्रत्येक गोष्ट तुला त्यासाठी करायची. आणि मी जेव्हा निवडून आले पहिल्यांदा नारेगाव शाळेमध्ये गेले. नारेगाव शाळेमध्ये फक्त 1200 विद्यार्थी होते. शाळेत बसायला विद्यार्थ्यांना कुठेही रूम नव्हते. 4 रूम मध्ये 1200 विद्यार्थी बसत होते. आज जाऊन बघा ती नारेगावची शाळा आणि तिथली परिस्थिती. आज बरोबर 2,500 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. मी फक्त काय केलं, घरोघर म्हणजे मला जेवढं करता येईल आधी शाळेसाठी मला सांगितलंच गेलं तसं की तुला त्यासाठी काम करायचंय. वार्डाचा तुला कायापलट तुला करायचंय, आम्हाला नाही. प्रत्येक काम तुला करायचंय. जसं त्यांनी सांगितलं सावित्रीबाई फुलेच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले होते, तसे प्रत्येक वेळेस माझा नवरा अगदी माझ्या पाठीशी उभा होता. आणि आजही प्रभाग 10 मध्ये मला उभा राहिले. मी दांडगे भाऊ माझे सहकारी आहे, शिवाजी भाऊ दांडगे, संजू भाऊ चौधरी, त्यांच्या मिसेस अर्चना चौधरी, मी सुरेखा सानप आणि गणेश नावंदर. आम्ही चौघांनी इतकी मेहनत घेतली की प्रभागामध्ये वार्डामध्ये आम्हाला ओळखत होते, पण पूर्ण प्रभागामध्ये लोक ओळखत नव्हते. आमची ओळख निर्माण करायसाठी आम्हाला